नमस्कार मंडळी, सगळ्यांना हॅपी संडे. आज आपण पाहतोय की आता सायली आश्रमात राहिलेली असते आणि अर्जुन आहे ना सायलीच्या सगळ्या आठवणी काढत असतो. कारण अर्जुन आज बेडवरती एकटाच झोपलेला असतो ना आणि त्याला सायलीची खूप आठवण येत असते. सायलीसोबत घालवलेल्या क्षणांची अर्जुनला खूप आठवण येत असते. म्हणून अर्जुन काय करतो की आता सायलीला फोन लावतो. तर बघा, सायली काही फोनच उचलत नाही. अर्जुनला जरा काळजी वाटते. अर्जुन म्हणत असतो की अरे सायली फोन का उचलत नाही म्हणून. आणि पहिल्यांदा तर त्याने ना बेडच्या शेजारी उशीवरती फोन म्हणजे हात ठेवून वगैरे तो पाहत असतो ना, कारण त्या सायलीची जागा असते म्हणून. आता सायली काही फोन उचलत नाही म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. सायली फोन उचलत नसेल ना तर आराम करत असेल, करू दे तिला ना, आराम करू देत. अर्जुन म्हणतो सकाळी बोलतो मी बायको तुझ्याशी, पण अगं मला तुझी आठवण येते ना अगं बायको. आता ही रात्र कधी संपेल आणि मी कधी तुझ्याशी बोलली ना, मला कळतच नाही. आता मी कधी माझ्या बायकोशी बोललो असं म्हणून सायलीचा फोटो मोबाईलमध्ये बघत असतो आणि सायलीला म्हणत असतो की मिस यू बायको म्हणून. आता अर्जुन सायलीचा फोटो घेऊनच बघा रात्रभर आहे ना तसाच झोपी जातो. आणि आपण पाहतोय की आता पुन्हा इकडे अस्मिताचा सीन. आता अस्मिता लॅपटॉपवरती बोलत असते की हां इथे या वेबसाईटवरती नाही ते खूप एक्सपिरियन्स लोक दिसतात, मी इथेच चेक करते. इतक्यात अश्विन येतो आणि म्हणतो हे घ्या गरमागरम कॉफी घ्या. अस्मिता म्हणते की अरे हे काय एकदम म्हणून. अश्विन म्हणतो काही नाही ग, काय झालं ना तुला सांगू का मी अस्मिता ताई, मला ना झोपच येत नव्हती ग. म्हटलं काय करावं, कॉफी प्यावी का म्हणून मग तुझ्या रूमकडे बघितलं तर तुझ्या रूमचा लाईट ऑन दिसला. मग म्हटलं चला दोघांसाठी सुद्धा कॉफी बनवूयात. मग ही कॉफी घेऊन आलो मी, ही घे बरं कॉफी. अस्मिता म्हणते खरं सांगू का मला ना कॉफीची गरजच होती. आता अश्विन म्हणतो मला कसं कळलं बघ. आणि म्हणतो काय ग एवढे उशीरपर्यंत तुला काम करावं लागतं का. तर अस्मिता म्हणते नाही अरे ऑफिसचं काम नाही करत आहे मी, स्मिथसाठी ना नॅनी शोधायची ना, त्यासाठी ना काही वेबसाईट चेक करते म्हणून. आता अश्विनला हे काही आवडत नाही. अश्विन म्हणतो की म्हणजे गोलूला सांभाळायला नॅनी ठेवायची हे तुझं फायनलच झालेलंच आहे ना, तू हे फिक्सच करून ठेवलं आहेस ना. अगं अस्मिता तू काही करतेस असं वाटत नाही का तुला. अस्मिता म्हणते नाही रे अश्विन, हे बघ मला ना ऑफिसमध्ये ना चैनच पडत नाही रे. आजकाल काय ना की सायली पण घरी नसते ना आणि मग विमल तिच्या कामामध्ये असते आणि मग स्मिथला सगळं सांभाळायची जबाबदारी फक्त मम्मावरच पडते ना. आणि मग तिला हे सगळं कसं जमणार आहे ना याचाच प्रश्न मला पडतो. अश्विन म्हणतो अगं मम्माने आपल्या तिघांना सुद्धा एकटीने सांभाळलं आहे ना. अस्मिता म्हणते अरे अश्विन पण तिला तेव्हा ते जमलं ते या वयात जमेल का. तर अश्विन म्हणतो हे बघ मम्मा गोलूला व्यवस्थित सांभाळेल तर नको काळजी करू. अस्मिता म्हणते मग हे बघ मला एवढंच वाटतं की अस्मितला सांभाळायला ना कुणीतरी एक्सक्लुझिव्ह असायला हवं, ज्याने माझं टेन्शन ना एकदम कमी होईल म्हणून. आता अश्विन म्हणतो तुला एक गोष्ट सांगू का अस्मिता ताई, एक डॉक्टर म्हणून सुद्धा ना मला असं वाटतं की एक मूल आहे ना हे त्याच्या आईकडे किंवा आजीकडेच वाढायला हवं आहे म्हणून. अस्मिता म्हणते हे बघ अश्विन मला शक्य असतं ना तर मी घरीच थांबले असते, गोलूला सांभाळलं असतं, पण परिस्थितीच अशी आहे ना की मला जॉब हा करावाच लागतोय म्हणून. आणि पुढे म्हणते की आणि म्हणून तर आहे ना मला मम्मावरती हा भार नाही टाकायचा. आता अश्विन म्हणतो अगं पण मम्मा त्याच्याकडे भार म्हणून बघतच नाही आहे ना अस्मिताई. हे बघ तू आहे ना एक काम कर, थोडंसं ना मम्माला वेळ दे आणि स्वतःला सुद्धा ना थोडा वेळ दे, सगळं काही ना ठीक होऊन जाईल. अस्मिता म्हणते नक्की सगळं ठीक होईल ना. अश्विन म्हणतो अगदी नक्की सगळं ठीक होईल, डोंट वरी. आणि म्हणतो आता हे घे बरं कॉफी म्हणून दोघं पण स्माईल करतात आणि आता दोघं जण सुद्धा चेअर्स मारून कॉफी पितात. आपण पाहतो इकडे पुन्हा हॉस्पिटलमधला सीन. ही प्रिया म्हणत असते ए शिंदे तुला इन्स्पेक्टर म्हणून नक्की काम जमेल ना. तर तो शिंदे म्हणतो हो जमेल की, माझा खिस्सा जर गरम झाला ना तरी मी इन्स्पेक्टरच काय रस्त्यावरचा भिकारा म्हणून सुद्धा काम करायला तयार आहे. लगेच नागराज म्हणतो एक गप जास्तीचा शहाणपणाच करतोय हा, ओव्हर स्मार्टपणा करतोय, ही असली माणसं पाठवणार आहोत का आपण आता जेलमध्ये, असं नागराज म्हणत असतो. आणि म्हणतो की हा सचिन कोणाकोणाला घेऊन येतो आणि आपण त्याला आश्रमामध्ये इन्स्पेक्टर म्हणून पाठवणार आहोत का, काही खाऊ आहे का प्रिया हे. प्रिया म्हणते मग हे सगळं करायला लागू नये म्हणून तुमच्या त्या खऱ्या इन्स्पेक्टर धुमाळला बोलवलं होतं नाही ते, मग त्याचं काय झालं म्हणून. त्याला पैसेही चारण्याचा प्रयत्न केला, मग काय झालं. सचिन म्हणतो आणि त्यावेळेला तिने हातवर केले ना आणि काय बोललेला तो ते आठवतंय ना तुम्हाला. आता तो इन्स्पेक्टर तुम्हाला काय म्हणला होता आणि हे आपल्याला तो सीन दाखवलेला आहे, म्हणजे हे या सगळ्यांना आठवत असतं ना म्हणून. आता तो म्हणत असतो की हे बघा सर माझी ना नोकरी जाईल, हे बघा मी ना सस्पेंडच नाही तर माझ्यावरती केससुद्धा होईल आणि मी आयुष्यातून उठेन. तर नागराज म्हणतो अरे काय बोलतोयस तू, तुला इथे कशासाठी बोलवलं आहे. सचिन म्हणतो धुमाळ तुम्ही तर म्हणाला होतात ना की आम्ही जे काम सांगू ते तुम्ही कराल म्हणून, आणि आता तुम्ही अशी पलटी मारताय.
धुमाळ म्हणतो हो, पण त्यावेळेस मला वाटलं होतं की एक फक्त जुना FIR बनवायचा आहे, पण आता तुम्ही जो काही सापळा रचला ना त्यात आहे ना मला अडकायचं नाही आहे. मी माझ्या वर्दीशी बेईमानी नाही करू शकत, म्हणून प्लीज मला जाऊ द्या. असा हात जोडून आहे ना तो विनंती करत असतो. प्रिया म्हणते तू जर का आम्हाला साथ दिली तर तू किती मालामाल होशील हे तुला कळतंय ना. आता तो इन्स्पेक्टर धुमाळ म्हणते हे बघा मॅडम, तुम्ही मला आता पैशाने आंघोळ जरी घातली ना तरीसुद्धा ना मला हे काम नाही करायचं, आणि शहाणे असाल ना तर तुम्हीसुद्धा ना असा प्लॅन करू नका, पकडले जाल. आता प्रिया इतकी चिडते ना त्याच्यावर आणि म्हणते की जेवढं सांगितलं जाईल ना तेवढंच बोलायचं तू, कळलं का तुला. आणि हे बघ, आणि जर जर का आमच्या प्लॅनमध्ये आमची साथ देणार नशील ना तर थोबाड बंद ठेवायचं, कळतंय का तुला. आता तो धुमाळ म्हणतो की हो कळतंय हा मला, मी कोणाला काही सांगणार नाही, म्हणून तो हात जोडून विनवण्या करत असतो प्रियासमोर आणि म्हणत असतो की मला जाऊ द्या प्लीज, म्हणून गुडघ्यावर बसतो. आणि त्या प्रियाच्या समोर अक्षरशः तो इन्स्पेक्टर पाया पडत असतो. बापरे, ही प्रिया काय डेंजर दाखवली ना. आता ही प्रिया ना त्याला ना असं शर्टला कॉलरला धरून उचलते आणि आता नागराज त्याला म्हणतो की याला म्हणतात की भरवच्या म्हशीला टोनगा. अरे तुझं नाव मी या सगळ्यांना का सांगितलं होतं, हां मला विश्वास होता की तू हे काम करशील म्हणून, पण तू आता यांच्या तोंडावर यांना सांगतोय की नाही म्हणून. अरे तुला काही लाज आहे का. तर इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतो की यावेळेस आहे ना माफ करावं साहेब प्लीज. प्रिया त्याला ढकलते आणि म्हणते की ठीक आहे, तसंही तू तुझ्या मनाविरुद्ध आमचं काम करूच शकणार नाहीस, कारण अर्जुन आणि सायलीच्या समोर बोलायला जो कॉन्फिडन्स लागेल ना तो तुझ्यात नाहीच आहे म्हणून, असं प्रिया म्हणते. बघा प्रिया किती माणसांची पारख आहे ना, करेक्ट ओळखते माणसांना. प्रिया म्हणते हा प्लॅन जर का बाहेर कुठे कोणाला सांगितलास ना तर अख्खं खानदान तुझं संपवी ना मी, लक्षात ठेव म्हणून. त्या इन्स्पेक्टर धुमाळलाच आहे ना ही प्रिया धमकी देते आणि हसते आणि म्हणते की कारण आय एम ऑलरेडी जेल, आणि त्यामुळे ना मला शिक्षेची भीतीच वाटत नाही आहे. इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतो की नाही मॅडम, मी कोणालाही नाही हो सांगणार म्हणून, प्लीज मला जाऊ द्या तो मॅडम, जाऊ द्यात म्हणून. प्रिया जोरात त्याच्या अंगावर ओरडते चल निघ म्हणून, आणि आता तो धुमाळ आहे ना पळत पळत निघून जातो. आपण पाहतोय की आता तो धुमाळ पळून गेला की सचिन म्हणतो काय नागराज अंकल, हा कसला माणूस सुचवला तो तुम्ही म्हणून. नागराज म्हणतो प्रिया पण तू त्याला जाऊ का दिला का, आपला प्लॅन कोणाला तरी सांगितला त्याने पचकला बाहेर तर काय करणार आहेत आपण. तर प्रिया म्हणते अहो त्याला अडकवण्यात काही पॉईंट नव्हता, तो अर्जुन आणि सायलीसमोर घाबरत बोलला असताना तेव्हाही आपला प्लॅन हा फिसकटणार होताच की म्हणून. सचिन पुढे म्हणतो की पण मग आता आपण आपला प्लॅन पुढे कसा नेणार आहोत. तर नागराज जोरजोरात ओरडायला लागतो कॅन्सल आपला प्लॅन, कारण प्रियाचा प्लॅन वर्क होऊ शकतच नाही. प्रिया पण तितक्याच जोरात ओरडते आणि म्हणते की प्लॅन कॅन्सल होणार नाही, कळतंय का तुम्हाला, प्लॅन कॅन्सल होणार नाही. सचिन म्हणतो म्हणजे नक्की काय करणार आहेस तू. तर आता प्रिया म्हणते सचिन असा कुणीतरी एक माणूस तयार कर ना की जो एक चांगली ॲक्टिंग करेल, ज्याला आपण अर्जुन आणि सायलीसमोर आहे ना उभा करू शकू. नागराज म्हणतो तुझं काही डोकं बिकं फिरलंय का गं प्रिया. आता प्रिया म्हणते आपल्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. हे बघा पोलीस इन्स्पेक्टर हजर असल्याशिवाय ना आश्रमात आपलं काहीही काम होणारच नाही आहे म्हणून. सचिन म्हणतो अगं पण त्या माणसाकडून खूप तयारी करून घ्यावी लागेल गं प्रिया. प्रिया म्हणते हे मला माहीत नसेल का रे सचिन, हां माहीत नसेल का असं म्हणते. आणि बघा आता सचिन आहे ना एक इन्स्पेक्टर खोटा आणतो सुद्धा. प्रिया म्हणते मी त्याची सगळी तयारी करून घेईन, पण काही झालं तरी हा आपला प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच, असं प्रियांना ठाम ठरवूनच टाकते. आता आपण पाहतोय नागराज इकडे म्हणत असतो की ठीक आहे आता झालं ते झाले, पण आता तो हा काय हा शिंदे, या शिंदेला तिकडे पाठवायचं का. अरे हा खोटा इन्स्पेक्टर म्हणून आश्रमात अर्जुनच्या समोर गेला तर पकडला जाईल ना. प्रिया म्हणते ते पकडले जाणार नाहीत, ही जबाबदारी माझी म्हणून. आणि आता प्रिया पुढे म्हणते की मला चांगलाच अंदाज आहे की यांना काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून, असं प्रिया म्हणते त्या दोघांकडे बघून. म्हणजे तो त्या मुलीचा खोटा काका आणि तो खोटा इन्स्पेक्टर आलेला असतो. प्रिया म्हणते की आपण यांना असं काही तयार करू की आपण बनवलेल्या नाटकाला अर्जुन आणि सायली आता कन्फर्म बोलतीलच म्हणून, असंही भी प्रिया म्हणते. बापरे, प्रियाची विल पॉवर इतकी स्ट्रॉंग दाखवली ना प्रेक्षकांनो. आणि बघा, आणि यापुढे तुम्ही प्रोमो बघितलात का, प्रोमोमध्ये असं दाखवले की सायलीच्या डोहाळ जेवणा दिवशी सायलीला अटक होते आणि अर्जुन आणि सायली जेलमध्ये जाते, अर्जुन तिला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातो, तर सायलीला नेमकं प्रियाच्याच कस्टडीमध्ये ठेवलेलं असतं. आपण पाहतोय की आता पुन्हा पुढचा सीन. आता सकाळी सकाळी चहा बिस्किट सगळेजण खात असतात. कुसुमताई म्हणत असते चला बरं लवकर चहा प्या, अजून आंघोळी नाहीच झाल्या तुमच्या म्हणून. आणि ही प्रिया त्या गौरीला दूध पाजत असते आणि म्हणते की मधुब एवढीला दूध पाजलं ना की मी घरी जाऊन येते हां जरा. आता लगेचच आता ती माणसे म्हणते पण ताई तू घरी गेल्यानंतर गौरी रडायला लागली तर. सायली म्हणते अगं मी पटकन घरी जाऊन येणार आहे आणि घरी तर जायलाच हवं ना गं, आणि तोपर्यंत तू आहेस ना गं मानसी, लक्ष ठेव हां याच्यावर म्हणून. आता गौरी म्हणते की तू जाणार आता. सायली म्हणते हो गं बाळा, पण मी पटकन येणार आहे हां घरी जाऊन. हे बघ तू मानसी ताईसोबत खेळ हां, खेळशील ना गं तो ताईबरोबर, आणि मग माझी वाट पण बघ हां. तर इतक्यात अर्जुन येतो सरप्राईज डॅन म्हणून. आणि बघा अर्जुनी मुलांसाठी खूप काही खाऊ आणि फुगेसुद्धा आणलेले असतात. आता सायली म्हणते
म्हणते काय हो तुम्ही कसे काय आलात अचानक, मी घरीच येत होते आता. आता सायली लगेच कुसुमताई म्हणते त्यांच्या लाडक्या बायकोला उन्हातून जायला नको ना, म्हणून लगेचच गाडी घेऊन आले असतील. अर्जुन म्हणतो की नाही 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 अजिबात नाही, मी माझ्या बायकोला भेटायला आलेलोच नाहीये, मी मुलांना भेटायला आलोय. आणि बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. आता मुलं सगळे उठून ना गोंधळ करायला लागतात, काय आणलंय करून. आणि त्या बॉक्समधला सगळा खाऊ काढून ना सगळ्यांच्या हातात घेतलेला असतो. अर्जुन आता एक बलून घेतो आणि त्या गौरीला देतो. सायली अजून सुद्धा ना त्या गौरीला दूधच पाजत असते. आता ते काका म्हणतात जावाई बापू तुम्ही तर अख्खं दुकानच उचलून आणलं. अर्जुन म्हणतो ॲक्च्युली मुलांसाठी काय घ्यायचं ना ते मला कळलंच नाही, त्यामुळे जे काही होतं ना ते मी सगळंच घेऊन आलो म्हणून. आणि आता खूप मुलांना आनंद वाटत असतो की अर्जुनने खूप छान छान काय काय आणलेलं असतं ना खायला. आता ती गौरी आईस्क्रीमच्या कोनकडे ना एकसारखं बघतच असते. आता सायलीच्या लक्षात येतं की त्या गौरीला ना त्या आईस्क्रीमचा कोण हवा आहे म्हणून. आता सायली म्हणते तुला हवं आहे का ते, तुला आवडतं का ते, तर गौरी म्हणते हो म्हणून. आता बघा सायली लगेचच आहे ना त्या सोनलला म्हणते दे ग तिच्यासाठी म्हणून. आणि आता त्या गौरीला ना सायली आईस्क्रीम खाऊ घालत असते. खरंच किती छान दाखवलं आहे ना हा सीन. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल अजूनही माझं मॉनिटाईज होत नाही आहे, तुम्ही ना प्लीज मला सपोर्ट करा, तुम्ही सपोर्टच करत नाही आहेत. सायली म्हणत असते मी घरी नाही म्हणली की बरे तुम्ही आला होतो लगेचच. अर्जुन म्हणतो तू शेजारी नव्हती ना, मला झोपच येत नव्हती. मग काय, मग मी पहाटेच उठलो आणि मग लगेचच आहे ना तुला घेण्यासाठी रेडी झालो. सायली म्हणते बायको जरा तुमच्या शेजारी नसले की तुम्हाला करमतच नाही ना, लगेचच मला न्यायला येता. अर्जुन म्हणतो बायकोशिवाय एक रात्र का 1 मिनिटसुद्धा मला करमत नाही. आणि ही श्वेता या दोघांकडेच बघत असते. सायली म्हणते बरं चला आता आपण जाऊयात घरी म्हणून. अर्जुन म्हणतो की हो जाऊयात. सायली म्हणत असे घरातलं पण सगळं आवरायचं, आईंवरती ना सगळं काम नको पडायला म्हणून. अर्जुन म्हणतो ग्रेट जाऊयात तू रेडी हो आणि मी ऑफिसला निघालो ना की मी परत इथे सोडतो सायली म्हणते हो ठीक आहे चालेल म्हणून. आणि आता सायली म्हणते हो मी निघते म्हणून. ती गौरी पुन्हा म्हणते तू जाणार, नको ना ग जाऊस तू म्हणून. आता बघा हे श्वेताला तर इतका राग येत असतो ना त्या गौरीचा की बस. सायली म्हणते अगं बाळा मी लगेच तरी येणार आहे. आणि हे बघतो आता कुणी बाळ आहेच की नाही, मग आता हे आईस्क्रीम संपव आणि मग माझी वाट बघ आणि ताईशी खेळसुद्धा मी येते लगेचच जाऊन, ठीक आहे. आता असं म्हणल्यानंतर ही श्वेता म्हणते की सायली ताई तुम्ही जाऊन या घरी, मी आहे तिच्याकडे, मी भरवते तिला. असं ही श्वेता पुढे येते आणि म्हणते की मी भरवते. मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा अगं तू नको तिची काळजी करूस, हे बघ तिला ना आता नवीन मित्रमैत्रिणी मिळाले तर ती रुळेल हळूहळू म्हणून. सायली म्हणते ठीक आहे चालेल. कुसुमताई येते मी म्हणून. आता अर्जुन आणि सायली दोघंजण जात असतात. मधुभाऊ म्हणतात सांभाळून जा ग बाळा म्हणून. आणि अर्जुन सायली आता घरी जातात. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात, अजून दरवाज्यातच असतात. तर अर्जुन म्हणतो मग कसं वाटलं सरप्राईज. सायली म्हणते खूप छान, मला खूपच आवडलं, मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही सकाळी सकाळी तिथे याल आणि मुलांसाठी इतकं सगळं घेऊन याल म्हणून. इतक्यातच आहे ना सायलीला ते श्वेताचा फोन येतो. सायली म्हणते हां बोल श्वेता म्हणून. आणि ती श्वेता जबरदस्त एक न्यूज सांगते. सायली फक्त जोरात ओरडते काय म्हणून. आणि बघा असं काय म्हटल्यानंतर सायली आता डायरेक्ट आश्रमातलाच आपल्याला सीन दाखवलं आहे, कारण सायली पुन्हा तिकडेच जाते. आता इकडे आश्रमामध्ये आपण पाहतोय की त्या प्रियाने पाठवलेला खोटा इन्स्पेक्टर आणि तो खोटा सोनलचा काका हे दोघंजण सुद्धा आलेले असतात. आणि तो इन्स्पेक्टर मधुभाऊंना म्हणत असतो की पाटील ही मुलगी तुम्हाला कुठं सापडली हो म्हणून. आता मधुभाऊ म्हणतात की नाही मला नाही सापडली ही मुलगी, ती हे बघा या आमच्या काकांबरोबर आहे ना आमच्या घरी आली म्हणून. आणि आता ते काका म्हणतात ही मुलगी मार्केटजवळच्या मंदिरामध्ये राहत होती आणि तिथल्या पुजाऱ्यांनीच हिला सांगितलं की या घरात तिला आश्रम मिळेल म्हणून, आणि म्हणून मी तिला इथे आमच्या घरी घेऊन आलो असं ते काका सांगतात. आपण पाहतोय आता त्या सोनलचा काका म्हणतो की मला ओळखलंस का बाळा, कसं ओळखशील, तू खूप लहान होतीस ना गं त्यावेळेस म्हणून. इतक्यातच आहे ना श्वेता येते आणि म्हणते मधुभाऊ मी सायलीला फोन केलाय, ती आणि अर्जुन सर येत आहेत लगेच म्हणून. आता मधुभाऊ म्हणतात इन्स्पेक्टर साहेब माझी लेक इथे येते आणि माझे जावाईसुद्धा ॲडव्होकेट आहेत, आता ते दोघंही इथे येत आहेत आणि मला काय वाटतंय ना की ते सगळं तुम्हाला काही ते सांगतील म्हणून. आता इन्स्पेक्टर म्हणतात की पाटील हे बघा काही प्रश्नांची उत्तरं या मुलीलाच आम्हाला द्यावी लागतील, असं तो खोटा इन्स्पेक्टर आहे ना तो म्हणत असतो. आता बघा पुढे तो इन्स्पेक्टर म्हणतात त्या सोनलला बाळा घाबरायचं नाही हे बघ. आता नंतर सोम्यासुद्धा म्हणतो अगं सोनल तू नको टेन्शन घेऊ, मधुभाऊ नेहमीच म्हणतात पोलीस आपल्या मदतीसाठीच असतात म्हणून. आता बघा असं म्हणल्यानंतर तो इन्स्पेक्टर आहे ना हळूहळू त्या सोनलकडे जातो आणि ना त्याच्यातली फाईल आहे ना तर ती ओपन करून आहे ना त्या सोनलला म्हणत असतो की मला एक गोष्ट सांग की हा एक फोटो दाखवून म्हणतात की तू यांना ओळखतेस का. ती सोनल म्हणते हो मी ज्या मंदिरात राहायचे ना तिथे हेच गुरुजी आहेत ना मला सांभाळत होते म्हणून. आता ते इन्स्पेक्टर म्हणतात सोनल नाव हिनेच ठेवलं का तुझं,
तर सोनल म्हणते हो यांनीच माझं नाव ठेवलं, कारण लहानपणीचं खरं नाव आहे ना मला आठवतच नव्हतं, म्हणून याच गुरुजींनी माझं नाव सोनल असं ठेवलं म्हणून. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की लगेच तो इन्स्पेक्टर आहे ना त्या काकाकडे येऊन आहे ना त्याच्याकडे बघत असतो. आता तो काकासुद्धा बदमाश असतो, अर्थातच प्रियाने मॅनेज केलेला. तो काका म्हणतो की बाळा तुझं खरं नाव आहे ना प्राची. अगं अगं मी काका आहे गं तुझा म्हणून. ती सोनल म्हणते हे बघा ही प्राचीवाची कुणीसुद्धा नाही आहे, ही आमची सोनल आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर लगेचच बघा ते मुलीचे काका म्हणतात की नाही हिचं नाव प्राचीच आहे म्हणून. आणि म्हणतात की पाटील माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि म्हणून तर इन्स्पेक्टर शिंदे मला इथे घेऊन आलेत ना, प्लीज तुम्ही ना आमच्या प्राचीला माझ्यासोबत घरी पाठवा म्हणून असं ते काका म्हणायला लागतात. पण मधुभाऊंना काय पाठवायचं नसतं. मधुभाऊ म्हणतात हे बघा मी असा कोणताही निर्णय ना नाही घेऊ शकत म्हणून. काय ना की माझे जावाई येऊ देत आणि त्यांच्यासमोर ना जे काही व्हायचं आहे ना तर ते होऊ देत म्हणून असं मधुभाऊ स्पष्टपणे सांगतात. आपण पाहतो की इतक्यात अर्जुन आणि सायली येतात आणि दरवाजा आतून बंद करून घेतात. आता अर्जुन सायली आल्यानंतर बघा जो काही प्रकार घडला ना तो सगळा मधुभाऊ सांगतात आणि म्हणतात हे बघा जावई बापू हे आहेत ना तर हे सोनूला घेण्यासाठी आलेत म्हणून. आता सायली म्हणत असते काय झालंय मधुभाऊ, तर मधुभाऊ ओळख करून देतात ही माझी मानलेली लेक सायली आणि हे माझे जावई हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत म्हणून. आता अशी ओळख करून दिल्यानंतर बघा कुणीतरी ना आश्रमाच्या खिडकीतून या सगळ्यांचे फोटो काढत असतं आणि मधुभाऊ म्हणत असतात की जावई बापू हे इन्स्पेक्टर आणि हे तर लगेच तो माणूस म्हणतो मी सुरेश कदम प्राचीचा काका. सायली लगेचच म्हणते प्राची कोण प्राची, इथे कोण प्राची आहे म्हणून. आता असं म्हटल्यानंतर ती सोनल म्हणते की सायली ताई अगं हे काका म्हणतायत की माझं खरं नाव प्राची आहे म्हणून. आणि आता सायली अर्जुन एकमेकांकडेच बघायला लागतात. ती सोनल म्हणते इतक्या लहानपणीचं तर मला आठवत सुद्धा नाही आहे, पण हे म्हणतायत त्या की आता हे मला घेऊन जायला आलेत म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सायली बघा थोडीशी कावरी बावरीच होते. सायली म्हणते की सोनल हे बघ तू काळजी नकोस हां करू म्हणून, आणि म्हणते की आम्ही आलोयत ना तर आम्ही बघतो हां काय करायचं ते. आता आपण पाहतोय की सायली म्हणते श्वेता गौरी कुठे आहे गं, तर श्वेता म्हणते ती झोपली आहे, म्हणजे आता उठेलच ती कधी पण. तर सायली सांगते म्हणू तू गौरीजवळ जाऊन थांबशील का, नाही बाहेर आली आणि तिने पोलिसांना पाहिलं ना तर ती घाबरेल गं, जा तू जाऊन आणि तिच्यासोबत खेळ हा म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ती माणसे तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो तुम्ही सोनलचे सख्खे काका आहात ना, तर तो म्हणतो की हो साहेब आम्ही खूप वर्ष झालं सोनलला शोधत होतो, ती खूप वर्ष झालं ना आम्हाला सापडत नव्हती म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा केली होती. काल इन्स्पेक्टर शिंदे यांचा फोन आला की काल तुमची पुतणी सापडली आणि म्हणून तर मी लगेच धावत आलो असं तो काका सांगायला लागतो. अर्जुन म्हणतो हे बघा तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही जे सांगताय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा आणि सोनलला तुमच्यासोबत पाठवून द्यायचं म्हणून. तर तो काका म्हणतो की यात विश्वास न ठेवण्यासारखा काय आहे म्हणून. हे बघा तुम्ही सांगा मी कोणाची शपथ घेऊ म्हणून. अहो माझा भाऊ कित्येक वर्ष झाला आजारी आहे, तो सततच आहे ना प्राचीचे नाव घेतोय म्हणून. आणि पुढे तो काका सांगायला लागतो की त्याची लेक जर का त्याच्यासमोर दिसली तर त्याचा आजारपण पण दूर होईल ना म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो हे बघा मला ना या सगळ्यांचे पुरावे लागतील म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर तो आणि अर्जुन पुढे म्हणतो की शिवाय मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला व्यवस्थित द्यावीच लागतील म्हणून, आणि तेव्हाच मी सोनलला तुमच्यासोबत पाठवीन असं अर्जुन म्हणत असतो. पण सायलीला हे सगळं काही आवडत नसतं. सायलीचं मन कुठंतरी सांगत असतं हे सगळं खोटं आहे म्हणून. इतक्यातच त्या काकाला आठवतं की प्रियाने विचारलेलं असतं ही सोनल उर्फ ही प्राची हरवली कधी, तर तो आता काका करायला लागतो. प्रिया म्हणते यासला का चालणार नाही या सांगून ठेवते, नीट लक्षात ठेव की 2008 साली ही मुलगी हरवली होती म्हणून. म्हणजे प्रिया तयारी कशी करून घेत होती ना त्या काकाची हे दाखवलेलं आहे. आता प्रिया म्हणते की ही सोनल कुठं हरवली होती, तो काका म्हणतो देवीआईच्या जत्रेत. आता पुढे प्रिया म्हणते गावाचं नाव काय, तर तो काका म्हणतो वडगाव. तर प्रिया म्हणते त्या सोनलच्या आईबापाची नावं सांग, तर तो म्हणतो की रमेश कदम आणि सुनीता कदम. तू नात्याने कोण लागतोस यांचा, तर प्रिया म्हणते मी सोनलचा काका. प्रिया जोरात ओरडते सख्खा काका सुरेश कदम. आता इतका तो काका घाबरत असतो आणि प्रियाने ना त्याची जबरदस्त तयारी करून घेतलेली असते. बापरे माइंड ब्लोईंग दाखवली हा प्रिया, अतिशय ब्रिलियंट दाखवली. आता आपण पाहतोय पण आश्रमातला सीन. आता ही सायली अर्जुन विचारत असतात तुमचं नाव काय, तर तो सांगतो की माझं नाव सुरेश कदम, माझा दादा आणि माझी वहिनी सुनीता कदम, रमेश कदम आणि सुनीता कदम हे दोघींनी माझे भाऊ आणि भाऊजाई आहेत आणि सोनलचे आई वडील आहेत. आता अर्जुन म्हणतो तुमचं गाव कोणतं, तर तो म्हणतो वडगाव. अर्जुन म्हणतो सोनल लहान असताना हरवलीच कशी म्हणून. तर आता बघा लगेचच तो काका सांगतो वडगावला ना आमच्या 2008 साली ना जत्रा होती आणि 2008 साली आम्ही जत्रेत गेलेलो होतो आणि तिथे ना एक मोठा सिलेंडरचा स्फोट झाला आणि तिथे ना आग लागली होती म्हणून असं तो काका सांगायला लागतो. आणि आपण पाहतोय की असं झाल्यानंतर
लगेच अर्जुन काय करतो की इंटरनेटवरती चेक करतो की 2008 साली वडगाव काय झालं होतं का म्हणून. तर इंटरनेटवरती चेक केल्यानंतर तिथे करेक्ट माहिती निघते की हो 2008 साली वडगावमध्ये खरंच एका जत्रेमध्ये आग लागली होती, सिलेंडरचा स्फोट पण झालेला होता असं अर्जुनला लक्षात येतं. आणि बघा ही श्वेता हे सगळं बारकाईने पाहत असते. अर्जुन म्हणत असतो हो इथे 14 जण जखमी झालेत, काही लोक बेपत्ता पण आहेत. सायली म्हणते पण मला एक गोष्ट सांगा की आग लागली होती तरी सुद्धा तुम्ही एवढ्या छोट्या मुलीचा हात कसा काय सोडलात, म्हणून तुमची ताटातूट कशी झाली, तुम्ही हात घट्ट धरून ठेवला नव्हतात का तिचा. सायली असे प्रश्न विचारते. पुढे अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट सांगा की सायली ही सोनलचा हात तुम्ही घट्ट पकडून ठेवला नव्हता कारण जेव्हा ही जी ताटातूट झाली तेव्हा हिने कुठला ड्रेस घातला होता, असे सायली इतके प्रश्न विचारते ना. आणि अर्जुन म्हणतो हिच्या अंगावर कुठला बर्थ मार्क वगैरे आहे का. आता तो काका आठवायला लागतो. प्रियाने तयारी करून घेतलेली असते. प्राचीच्या आईने प्राचीचा हात घट्ट पकडला होता पण आग लागल्यानंतर सगळीकडे पळापळी सुरू झाली आणि आम्ही सुद्धा आमचा जीव वाचवत पळायला लागलो, पण प्राचीच्या आईला कळलंच नाही की प्राचीचा हात केव्हा सोडला. तो आम्ही तिला इथे तिथे शोधण्यासाठी धावत होतो पण सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि एका सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर एकामागोमाग एक अनेक सिलेंडरचा स्फोट झाला आणि सगळ्या माणसांना बळजबरीने जत्रेतून बाहेर काढलं. त्यावेळेस आम्ही रडून रडून सांगत होतो की पोलिसांना आमच्या प्राचीला शोधून काढा, पण त्यावेळेस आहे ना ती सापडलीच नाही. आणि हो तिने त्यावेळेस आहे ना कलरफुल फोटो घातला होता, तिचा फोटो आहे ना इथे. प्रिया म्हणते मला नको दाखवूस हा फोटो, तुझ्याजवळ जपून ठेव. आणि मला एक गोष्ट सांग मुलीच्या अंगावरती कुठली जन्मखून वगैरे. तर तो काका म्हणतो नाही जन्मखून नाही, पण आम्ही दिवाळीच्या वेळेस आहे ना प्राचीसोबत आहे ना फटाके उडवत होतो त्यावेळेस आहे ना तिच्या मानेवरती एक भाजल्याची वन पडली आहे, म्हणजे खूप भाजलं होतं हो आमच्या प्राचीला, त्याचा व्रण राहिला होता म्हणून असं तो काका सांगतो. बापरे प्रियाने काय पडवून घेतलेलं असतं आणि तोच माणूस आहे ना सगळं आश्रमात सांगतो. अर्जुन म्हणतो सोनल हा असला मार्क खरंच आहे का तुझ्या मानेवरती. तर ती सोनल म्हणते हो दादा आहे म्हणून. आणि आता सायली म्हणते आहे तर मग ये बरं इकडे आणि दाखव म्हणून. सायली म्हणते अहो भाजल्याचाच व्रण आहे तो मी बघितलाय. तरी पण सायली पुन्हा एकदा म्हणते की सोनल बाळा येऊन दाखवशील का ग तो. आता ती सोनल येते आणि आता केसाच्या पाठीमागे दाखवते तर तिला खरंच भाजल्याचा व्रण सुद्धा असतो. आणि बघा अर्थातच हे सगळं श्वेताने प्रियाला सांगितलेलं असतं आणि म्हणून हे प्रियाने हे सगळं ट्रेन केलेलं असतं त्या लोकांना. आणि आपण पाहतोय की पुन्हा खिडकीतून ना कोणीतरी या सगळ्यांचे फोटो काढत असतो. बापरे जबर म्हणजे अगदी सुपर प्लॅन केलं आहे प्रियाने अर्जुन सायलीला अडकवण्यासाठी. आणि आपण तर प्रोमोमध्ये पाहिलेलंच आहे की सायलीला अक्षरशः शेवटी अटक सुद्धा होती म्हणून. तर ठरलं तर मग आजच्या भागामध्ये एवढंच दाखवलं आहे. उद्याच्या भागात आपण पाहतोय की आता ते सोनलचे काका म्हणत असतात की मी सगळे पुरावे तुम्हाला दाखवलेत आणि माझ्यासोबत आलेले इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा सगळी शहानिशा केली आहे तरी सुद्धा तुम्ही मला तिला घरी घेऊन का नाही जाऊ शकत देत म्हणून. सायली म्हणते बघा तुम्ही जरा थांबा आम्हाला मधुबनशी थोडं बोलायचं आहे म्हणून. इकडे नागराज म्हणत असतो अरे ती श्वेता कॉल करणार आहे की नाही, आपण दिलेला माणूस पाठवलेला माणूस काम करेल की नाही, तो पकडला तर नसाल ना गेल्या म्हणून. आणि इकडे अर्जुन म्हणत असतो इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य यांनी सगळी डॉक्युमेंटरी चेक केलेली आहेत, सुरेश कदम जे म्हणतोय तर ते खरं आहे म्हणून. आणि सायली म्हणत असते की मला का कोण असतो पण आपण सतत असं वाटते की आपण सोनूला त्यांच्यासोबत पाठवण्याची घाई करतोय. आणि इकडे प्रिया राखेचा गळा पकडून म्हणत असते हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली म्हणून आणि काही वाटेल ते झालं ना तरी सुद्धा हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा अशी प्रिया त्या राकेशवरतीच त्याचा गळा पकडून बोलत असते. आता हे सगळं अर्थातच आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. पण प्रेक्षकांना तुम्हाला खरंच मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत पाहत राहा माझ्यावरती सिरियल. बाय बाय, टेक केअर.